या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। मातंग समाज कृती समिती शहर जिल्हा आणि सोलापूर मातंग उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने फडकुले सभागृहात मातंग उद्योजकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाराष्ट्र राज्य मातंग बिझनेस असोसिएशनचे समन्वयक संतोष खवळे, डेक्कन विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख तथा परीक्षा नियंत्रक डॉक्टर पांडुरंग साबळे, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, रमेश बोराडे, युवराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। 10वी-12वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर तसंच ITI शिक्षण घेत असलेल्या 100हून अधिक युवक युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला। कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप कोल्हे, प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले, डॉक्टर मारुती घंटेवाड, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, अमोल पोटफोडे, किशोर जोगदंड, विकी पवार, हिरालाल अडगडे, प्राध्यापक दीपक देडे आदींनी परिश्रम घेतले। सोलापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात आतापर्यंत 29 साखर कारखान्यांनी तब्बल 48,40,958 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलं आहे। या गाळपातून 37,75,025 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे। साखर उतार्यात मोठी चढ उतार झाली आहे। यंदा साखरेचा उतारा 5.68% ते 9.51% नोंदवला गेला। उतारा कमी जास्त असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दरही उतार्यानुसार बदलणार आहे। सर्वाधिक साखर उतारा लोकनेते बाबूराव पाटील शुगर 9.51%, बबनराव शिंदे शुगर तुळजापूर 9.14%, सर्वात कमी उतारा विठ्ठल कोऑपरेटिव्ह मौजेगाव 5.68%, झक्रिया शुगर 5.87%, बुट्टी वडगाव शुगर 5.94%। सोलापूर धाराशिव विभागातील एकूण 41 कारखान्यांनी 63,17,051 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलं आहे। यातून 46,52,795 क्विंटल साखर उत्पादन, तर विभागाचा सरासरी उतारा 7.47% नोंदवला गेला आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी तसंच महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनानं मदत जाहीर केली आहे। नदी काठावरील खरडून गेलेल्या जमिनींसाठी 20,421 शेतकऱ्यांना एकूण 57,59,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी आतापर्यंत 16,25,000 शेतकऱ्यांना 1,607 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे। तिसऱ्या आदेशानुसार 85,581 शेतकऱ्यांना 95 कोटी 1 लाख, तर खरडण्याच्या नुकसानीसाठी 20,421 शेतकऱ्यांना 57 कोटी 59 लाख रुपये मंजूर झाले। याशिवाय बियाणे खरेदी तसंच इतर कृषी खर्चासाठी 7,82,000 शेतकऱ्यांमध्ये 652 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 521 कोटी 36 लाख रुपये जमा झाले आहेत। सोलापूर जिल्ह्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू झाला असला तरी अनेक साखर कारखान्यांनी FRP न जाहीर करता गाळप सुरू केल्यानं शेतकरी संघटना संतप्त झाल्या। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साखर कारखानदारांबरोबर बैठक घेऊन तातडीनं ऊस दर जाहीर करण्याचे आदेश दिले। या निर्देशानंतर जिल्ह्यातील 20 साखर कारखान्यांनी ऊस खरेदी दर जाहीर केला। मात्र 14 कारखाने अद्यापही तळ्यात मळ्यात भूमिका घेत असून त्यांनी दर जाहीर केला नाही। त्यांनी त्वरित दर जाहीर करावा असा इशारा उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी दिला। सोलापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात आतापर्यंत 29 साखर कारखान्यांनी तब्बल 48,40,958 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलं आहे। या गाळपातून 37,75,025 क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे। साखर उतार्यात मोठी चढ उतार झाली आहे। यंदा साखरेचा उतारा
5.68% ते 9.51% नोंदवला गेला. उतारा कमी जास्त असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दरही उतार्यानुसार बदलणार आहे. सर्वाधिक साखर उतारा लोकनेते बाबूराव पाटील शुगर 9.51%, बबनराव शिंदे शुगर तुळजापूर 9.14%. सर्वात कमी उतारा विठ्ठल कोऑपरेटिव्ह मौजेगाव 5.68%, झक्रिया शुगर 5.87%, बुट्टी वडगाव शुगर 5.94%. सोलापूर धाराशिव विभागातील एकूण 41 कारखान्यांनी 63,17,051 मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केलं आहे. यातून 46,52,795 क्विंटल साखर उत्पादन तर विभागाचा सरासरी उतारा 7.47% नोंदवला गेला आहे. नाशिकचा मान वाढवणारी मोठी कामगिरी. सिप्रा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि श्री आदियोगी इंडस्ट्रीजचे संचालक तथा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कोरसे गावचे मूळ रहिवासी असलेले MM उंदी यांना पुण्यात झालेल्या GDC टेक 2025 इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कॉन्फरन्समध्ये बेस्ट फाउंड्री मॅन अवॉर्ड हा मानाचा किताब मिळाला. बालेवाडी पुणे येथील ऑर्किड हॉटेलमध्ये रंगलेल्या या मोठ्या कार्यक्रमात देशभरातून शेकडो तज्ज्ञ सहभागी झाले होते. GDCT टेक फोरमतर्फे आयोजित हा वार्षिक मेगा इव्हेंट ॲल्युमिनियम डायकास्टिंग क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सोहळा मानला जातो. या वर्षाच्या 12व्या परिषदेची थीम होती ट्रान्सफॉर्मिंग डायकास्टिंग थ्रू इनोव्हेशन. या पार्श्वभूमीवर देशभरातील सहभागींपैकी उंदी यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे ते ठळकपणे लक्षात आलं. बेस्ट फाउंड्रीमॅन या श्रेणीत दिला जाणारा हा पुरस्कार त्या उद्योगपतींना गौरवतो जे नवनवीन उत्पादनं, तांत्रिक सुधारणा, प्रक्रियेतील परिपूर्णता, गुणवत्ता नियंत्रण, सामाजिक बांधिलकी आणि टिकाऊ उत्पादन पद्धती या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम नेतृत्व दाखवतात. उंदी यांनी सातत्यानं न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रगत प्रक्रियेचं ऑप्टिमायझेशन आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम दर्जाची डायकास्टिंग उत्पादनं तयार करण्यावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सिप्रा इंजिनियर्सनं महसुलात उत्तम वाढ, बाजारपेठेत धोरणात्मक विस्तार आणि ऊर्जा बचतीसह पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती स्वीकारल्या आहेत. कर्मचारी प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि प्रेरणादायी कार्यसंस्कृती तयार करण्यातही त्यांचं योगदान लक्षणीय आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.